बंधू आणि भगिनींनो, सर्व मनुष्य प्राणी एकाच मातापित्यापासून म्हणजेच आदम आणि हव्वा यांच्यापासून निर्माण झाले आहेत. याचाच अर्थ असा की पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्ती एकाच कुटुंबाचा भाग आहे. जेव्हा आपण सखोल विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येते की जसे आपण काळाच्या मागे जातो तशी जगाची लोकसंख्या कमी होत जाते आणि शेवटी फक्त एक पुरुष आणि एक स्त्री उरते. त्यांच्यापासूनच संपूर्ण मानवजात विस्तारली आहे. आपण सर्व एकच कुटुंब असल्यामुळे एकमेकांशी दयाळूपणे, प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने वागणे हे आपले कर्तव्य आहे. आणि सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे ज्याने आपल्याला निर्माण केले त्या एका निर्माणकर्त्याला ओळखणे. निर्माणकर्ता केवळ एकच आहे. ज्याप्रमाणे कोणत्याही देशात 2 पंतप्रधान नसतात आणि कोणत्याही वाहनाला 2 चालक नसतात, त्याचप्रमाणे या विश्वाचा देव एकापेक्षा जास्त असू शकत नाही. जर एकापेक्षा जास्त देव असते तर ही संपूर्ण व्यवस्था कोलमडून पडली असती. तो एकमेव निर्माणकर्ता म्हणजेच अल्लाह होय. तोच एकमेव ईश्वर आहे ज्याचा कोणीही जोडीदार नाही, ज्याला कोणतेही रूप नाही आणि ज्याला कोणतीही कमजोरी नाही. त्यानेच आपल्याला जीवन, दृष्टी, ऐकण्याची क्षमता, बुद्धी आणि असंख्य वरदान दिले आहेत. निश्चितच केवळ तोच आपल्या उपासनेला पात्र आहे. जर आपण त्याची उपासना केली आणि उत्तम चारित्र्याने जीवन जगलो तर आपण या जीवनात आणि मृत्यूनंतरच्या जीवनातही यशस्वी होऊ.